पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ। हा 26वा श्लोक आहे। या विश्वात जेवढे काही स्थावर आणि जंगम हे जे प्राणी निर्माण झालेले आहेत ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले आहेत। असा जो जाणतो किंवा असं जे जाणणं आहे ते आपल्या ठिकाणी असावं, तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण पे जय दाविले आणि क्षेत्रही सांगितले आघवे जे। क्षेत्रज्ञाबद्दल आत्तापर्यंत आपण जे जे काही आता झालं पाठीमागचे श्लोक ते ऐकत आलो। याच्यात असं लक्षात आलं की तुझं आपण पे जे दाविले, आपण पे म्हणजे आत्मतत्व, हे सगळ्यापासून कसं वेगळं आहे? त्याच्या ठिकाणचं असंगत्व काही केल्यानं कमी होत नाही, तो त्या शरीराच्या ठिकाणी म्हणजे क्षेत्राच्या ठिकाणी असूनही असंग आहे, हे आत्तापर्यंत आपल्याला समजून दिलेलं आहे। पण जेव्हा याच क्षेत्राचा संबंध घेऊन त्या गुणातनं गुणसंयोग ज्या ठिकाणी होतो तेव्हा त्यालाच जीवात्मा असं नाव येतं। आणि तो क्षेत्रज्ञ क्षेत्राचं सर्व काही संगोपन करत राहतो, पण असं वाटतं तसा तो त्या ठिकाणी काय आहे की एकरूप झाला आहे अशातला भाग नाही। पण जे जीवधर्म आहे ते त्या ठिकाणी निर्माण होतात। आता याच्यामध्ये क्षेत्रात आलेला क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे असं आपल्या ठिकाणी एकदा जाणणं तयार झालं की हा गुंता सुटल। म्हणून मग मागच्या श्लोकातच आपण पाहिलं की प्रकृती पुरुष विवेक हा जर आपल्या ठिकाणी जागा असेल तर प्रकृती काय आहे आणि पुरुष काय आहे हे विवेकानं आपल्या ठिकाणी पक्क होतं। तया एर एरांच्या मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे जळी कल्होळ जैसे। आता एवढं मात्र झालं की हे सगळे भूत मात्र जे निर्माण झालेले आहेत, जगतात जेवढं काही आपल्याला सजीव म्हणून दिसतं आणि निर्जीवही आहे, हे सगळं जे निर्माण झालं ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या संयोगातून। वास्तविक पाहता हा संयोग कसा झाला किंवा झालाच नाही हे ह्याच अध्यायात पाठीमागच्या श्लोकात आपण पाहिलं। मुळात काय आहे की केवळ सत्ता संभोगे गुरुविनी झाली असं जे काही मागच सांगितलं गेलं, परमात्म्याची म्हणजे क्षेत्रज्ञाची सत्ता फक्त त्या ठिकाणी वापरात आली। हा जो संयोग आहे या संयोगातून हे सगळी भूतसृष्टी निर्माण झाली। आता एवढं लक्षात घेऊ आपण की एकटा क्षेत्र काही निर्माण करू शकणार नाही, एकटा क्षेत्रज्ञ काही निर्माण करू शकणार नाही। या दोघांची संगती झाल्यावर जसं एकटं बियाणं उगवून येत नाही आणि नुसती जमीनसुद्धा त्या बियाणाचे उगवण करणार नाही, जमीन आणि बियाणं एकत्र येऊन त्या ठिकाणी ओल निर्माण झाली पाहिजे तेव्हा। म्हणजेच इथं उदाहरण दिलं
की अनिल संगे जळी कल्होळ जैसे, तेव्हा पाणी आणि पाण्यावर लाटा आहेत, पण लाटा यायला काय आहे की हवा असावी लागते, वारं सुटल्याशिवाय लाट निर्माण होत नाही. तसं हे क्षेत्रज्ञ आहेत, पण या ठिकाणी त्यांच्याजवळची जी काही आहे ती प्रकृतीची इच्छा निर्माण झाली आणि मग क्षेत्राचा त्या सत्तेद्वारा संयोग झाला की मग हे सगळे भूत मात्र निर्माण होतात. का तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा, मृगजळाची आपुरा रूप होय. आता त्याला काय आहे, जे जे काही भास आहेत आपल्या पुढं ते भास कसे होतात हे थोडंसं आपल्या पुढं दिलं की मृगजळ हा जो काही आहे सर्व शास्त्राने निर्माण केलेला शब्द तो आपल्या ठिकाणी आला. आता आपल्याला त्याचा भास कमी थोडा होतो, सगळ्यात जास्त होत असेल तर तो हरिणाला होतो. हरिणाला त्या उखरभूमीवर होत असलेल्या उन्हापासून निर्माण झालेल्या झळा हे त्याला वाटतं पाण्याची लाट आहे, खूप मोठं पाणी इथं, म्हणून मग हरणानं ह्याला जळ ठरवलं म्हणून त्याचं नाव मृगजळ. आता हे जे मृगजळ आहे हरणाला तर भासतंच, पण आपल्यालाही भासतं. मग आता ह्याला भासण्याकरता 2-3 गोष्टीत की जमीन उखर असावी लागते, म्हणजे माळरान एखादं असावं, आणि ऊन पडलं पाहिजे. कडक उन्हातच त्या ठिकाणी काय आहे की उन्हाच्या उष्णतेच्या लाटा फिरायला लागल्या की हे काय आहे मृगजळ आपल्याला दिसतं. म्हणजे नुसती जमीन किंवा नुसतं त्या ठिकाणी असलेलं ऊन दोन्ही नाही, ऊन आणि बरड जमीन, माळ असलेली जमीन, या दोघांमध्ये उष्णतेची लाट इतकं सगळं आलं. म्हणजे ऊन पडलं आहे पण ते सकाळचं आहे, 10 वाजेपर्यंतच आहे, यात नाही दिसणार. ते जेव्हा काय आहे अत्यंत कडक असं ऊन होतं, उष्णता वाढते उन्हातली, तेव्हा मात्र दिसू लागतं. नाना धाराधर धारी झळंबलिया वसुंधरी, उठिजे जेवी अंकुरी नाना विधी. आता आणखीन उदाहरण दिलं की जसा पावसाच्या धारा पडू लागल्या, मग जेवढ्या काही सरी आहेत त्या सरी एकदा पडून जमीन ओली झाली, आणि ओली झाल्यानंतर त्या ठिकाणी जे पूर्वीच पडलेलं गवताचं बियाणं आहे ते सगळं काय अंकुर पावतं. म्हणजेच गवत जे आहे ते गवत, त्याच्यातलं बियाणं आता काय झालं, त्याला अंकुर फुटले आणि गवत दिसू लागलं. पण हे सगळं कधी घडलं, जेव्हा पावसाच्या सरीनं पृथ्वी ओली झाली आणि मग हे सगळं घडलं. तेव्हा आता याच्यातही आपण लक्षात घ्यावं की बियाणं होतं जमिनीच्या पोटात, पण आत्तापर्यंत अंकुरलं नाही. त्याला काय व्हावं लागलं, पावसाच्या सरीनं ती जमीन ओली व्हावी लागली, मग हे सगळं झालं. तेव्हा पाहिजे इथं पावसाची सरही पाहिजे, आणि दुसरी गोष्ट काय आहे, जमीनही पाहिजे, आणि त्या ठिकाणचं बियाणंही पाहिजे. तेव्हा हे सगळं काय आहे उभं राहतं. म्हणजे क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ आहे, आणि त्यात अगोदरचे जे काही बिये आहेत कशाचे, जन्मधर्माचे, पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं बियाणं, ते बीजही तिथं असावं लागतं. म्हणजे मग हे जे काही आहे, जसं आत्ताचं उदाहरण आहे तसंच पहा की जेव्हा प्रलय होतो तेव्हा जे जे काही आहे जीव मात्र ते बीज रूपामध्ये सुप्त अवस्थेत जातात, आणि जेव्हा पुन्हा उत्पत्ती होण्याची वेळ येते, सर्ग होतो, तेव्हा हे जे काय आहे ते म्हणजे मग कोण होतं त्या पद्धतीनं त्याची जी काही आहे ती वासना बाहेर पडते आणि त्याच्यातून त्या प्राण्याची निर्मिती होते. अशा तऱ्हेनं पुन्हा सगळी सृष्टी निर्माण होते. मग हे सगळं काय आहे की अगोदरचं काहीतरी बीज त्या ठिकाणी आहे, क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ आहे, आणि मग पुन्हा जसं निर्मिती व्हावी, अनेक भूत मात्र निर्माण व्हावेत. हे जसं प्रलयानंतर झालं पण तसं सतत चालू राहतं. मग
प्रत्येक वेळेला काय आहे की पृथ्वीवरच्या असतील त्या भूतात ज्यांचं ज्यांचं काय आहे की वय संपले त्यांचा लय होतो, अथवा काही लय होण्याचं कारण त्याच्या पुढं आलं तर लय होतो, आणि ज्यांना जन्माला यायचे ते जन्माला येत असतात. तैसे चराचर आघवे, जे काही जीवू नावे, ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण. तेव्हा आता काय आहे, आत्तापर्यंत आपली समजूत याच्यातून निघाली, जे काही उदाहरणं दिलेत, पण याच्यात एकच झालं, समजूत झाली ती कोणती? चरबद्दल. अचराची अजून राहिली. चर म्हणजे काय? जे जीव आहेत ते जीव आपली आपली वासना धरून जेव्हा काय आपलं त्या देहातलं असणं संपवतात, तेव्हा त्या वासनेमुळं त्याला दुसरा देह मिळतो. हे झालं. पण अचराचं काय? हे जे स्थावर आहे त्याचं काय? त्याच्यातसुद्धा ते सुद्धा काय सांगितलं की ते सुद्धा अत्यंत काय आहे, खूप आयुष्य असणारी एक प्रकारची जीवच आहेत. त्याच्यावर त्यांच्या ठिकाणी त्यांचा लय होतो आणि त्याची उत्पत्ती होते. म्हणजे मग असं सांगतात की दगडाच्या मातीच्या पोटात असलेले दगड थोड्या थोड्या दिवसानं आपोआप मोठे होतात आणि त्यांच्या ठिकाणी काही कारण निघून त्यांचं काय ब्लास्टिंग होतं म्हणा, काही करून म्हणा, फुटले जातात. मग त्याच्यातून दुसरं निर्माण होतं. असं स्थावराची निर्मिती आहे. शक्यतो आपल्याला बाहेरचं दिसतं की मोठमोठे किल्ले झाले, अगदी जहागीरदार मोठे काय अजून सुभेदार त्यांचे वाडे झाले आणि ते संपले पण. किंवा आपल्यासारख्याचं जुनं घर आता ते काय जीर्ण झालं म्हणून ते काढून टाकायचं आणि तिथं नवीन बांधायचं. हे सुद्धा स्थावरातली सगळी बदलच आहेत ना. हे स्थावर पुन्हा पुन्हा काय आहे त्याच्यातही बदल होतात. म्हणजे हे सगळंच होण्याकरता जसं काय आहे बदल होतो. आता एक घ्यायचं आपण की जे काही जीवू नावे, आता त्याच्यातले जे काही सजीव आहेत त्या सजीवाच्या ठिकाणी सजीव हे जीवामुळंच नाव आलं. जीव आहे म्हणून ते सजीव, आणि त्या सगळ्यांची निर्मिती जी होती ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या दोघाच्या संयोगातून. मग त्याच्यामुळे उभय योगे संभवे, याच्या दोघाच्या ठिकाणी आहे. प्रकृतीच्या ठिकाणी निर्मिती करण्याकरता तिचे जे जे काही साहित्य आहे त्यात साहित्यानं ती सगळी निर्माण करते. पण सत्ता प्राप्त झाली तर, पण परमात्म्याच्या सत्तेमध्ये हे सगळं होतं. जसं इलेक्ट्रिक उपकरणं ते सगळे आहेत, त्यांचं जे काय ज्या उपकरणाचं जे काम आहे ते काम ते करतं. पण त्याला विजेची सत्ता मिळाली पाहिजे ना. मग विजेवर गिरणी चालेल, विजेवर धुण्याचं यंत्र चालेल, विजेवर मिक्सर चालेल, विजेवर फॅन चालेल. पण हे सगळ्या उपकरणाची जे काही एक फिरण्याची काम देण्याची जी काही तयारी करून ठेवलेली, हे सगळं खरं आहे. पण त्याला विजेची सत्ता मिळाली तर विजेच्या सत्तेत हे सगळं होतं. विजेची सत्ता आहे आणि उपकरणे आहे. पण त्या दोघाच्या मध्ये काय आहे की वीज प्रवाह चालू झाला पाहिजे. मग वीज प्रवाह चालू करायला जे काही मध्ये असणारं बटन आहे ते चालू झालं की हा सगळा असलेला जो काही उपकरणांचा समुदाय तो चालू होतो. म्हणजेच या सगळ्यामध्ये हा उभय संयोग झाल्याशिवाय क्रिया होत नाही हे आपल्याला दिसून आलं. या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासोनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. आता एकंदरीत एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी, इथं आता काय आहे की प्रधाना असं शब्द आला आहे. हे प्रकृतीलाच आहे. प्रकृतीचं दुसरं नाव प्रधान. एकंदरीत काय पाहिलं की हे जे सगळे आहे यांच्यामध्ये क्षेत्रज्ञ आणि ही प्रकृती या सगळ्यातून इतकी सगळी काय आहे भूत मात्र तयार झाले. आता एवढंच आहे की भिन्नता, हे सगळे भिन्न भिन्न निर्माण झाले कारण त्यांच्या आकाराचं वेगवेगळेपण आहे. त्यात असलेलं जे काही आत्मतत्व आहे, त्यात असलेला क्षेत्रज्ञ तो सगळीकडे सारखाच आहे. पण जसा जसा आकार आहे तसा
काय जे आकार असतील त्याचे आकार त्याप्रमाणे ते भूतमात्र आहे आणि त्या भूतमात्राचं सजीवपणा त्यात असलेल्या क्षेत्रज्ञामुळे आहे. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. आता हे सगळी जी काही भूतांच्या ठिकाणी समरूपाने असणारा हा क्षेत्रज्ञ म्हणा, आत्मा म्हणा, हा सगळीकडं आहे. हे काय आहे की आपल्या ठिकाणी काय लक्षात यावं. आता एवढंच पाहायचं आहे की जे काही आकार जागे झाले की ज्या या भूतमात्रांना आपण त्या नावानं ओळखतो ते आकार नाशिवंत आहेत, त्यांच्या ठिकाणी सतत बदल होतो. एक तर काय आहे की तो सजीव जिवंत असतानासुद्धा त्याच्या असलेल्या शरीरामध्ये बदल होतो आणि नंतरही बदलतो. म्हणजे वरचं जे क्षेत्र आहे ते सतत काय आहे, परिवर्तित आहे, त्याचा नाश आहे. पण त्यात असलेल्या सत्ता देणारा हा क्षेत्रज्ञ, हा परमात्मा, हा मात्र अविनाशी आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही बदल होत नाही. हे सगळं आपल्याला जाणायचं असेल तर ज्ञानदृष्टी असावी लागते आणि ज्ञानदृष्टीनेच हे आपण पाहू शकतो. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीच ते आहे, ऐसे खोली डोळा पाहे ऐके हे गा. आता त्याच्यात थोडंसं काय केलं, कसे विचार मांडावेत याचं थोडंसं मांडणे आपल्यापुढं केले. की एखादं कापड आहे तर ह्या कापडाला पाहून याला दोरा, ह्याला तंतू असं कोणी म्हणतं का? हे कापड आहे असंच म्हणतं. जर एखादा कापड पुढं असेल तर ते कोणाला सांगायचं असलं ते आण रे कापड, तर तसंच म्हणावं लागेल. आण रे द्वारा म्हणल्यावर कसं जमेल? कारण का तर त्या कापडाला ज्या प्रकारचं आता काय आहे, शुभ्रता म्हणा, रंगीत म्हणा, हे काय सगळं आलं, ते कापड त्या ठिकाणी नाव त्याला प्राप्त झालं. आणि कापडपणाचा चौकोनी म्हणा, थोडंसं लांबडं म्हणा, हा एक आकार तयार झाला. पण त्यातल्या दोऱ्याशिवाय, तंतूशिवाय कापड होतं का? होत नाही. मग तंतू किंवा दोरा त्यात आहेच, पण तो त्या सगळ्याशी सम्मिलित झाला आहे. तो उभा आडवा झाला म्हणून एक कापड तयार झालं. आता तयार झालेलं कापड आहे, दोरा त्यात आहे, दोऱ्याशिवाय कापड होणार नाही. हे कधी कळेल? म्हणजे कापड आहे, दोऱ्यानंच बनलं आहे. खोली डोळा पाहे, म्हणजे तुम्ही जे काही आहे ते ज्ञानदृष्टीने पाहिल्यावर तो तुमच्या ठिकाणी अनुभव येईल. भूते आघवीची होती, एकाची एक आहाती, परी पै भूत प्रतीती वेगळीक असे. आता हे सगळं निर्माण झालं, पण त्याच्या ठिकाणी काय आहे की जी प्रतीती म्हणजे त्याचं जे काही नामरूप आहे यावरून आम्हाला त्याचा अनुभव वेगवेगळा आहे. ही सगळी निर्माण झाली ती एकाचीच. जरी भूतमात्राकडं पाहिलं आणि त्यांचे वेगवेगळे आकार आपल्याला दिसत असले तर पंचमहाभूताचेच हे सगळे देह आहेत, त्याच्याशिवाय वेगळे नाहीत. आणि पंचमहाभूताच्या देहाला चलनवलन करायला लावणारा आत्मा त्यात एकच आहे. ते सगळं एकच आहे, त्यात एकपणाच आहे. परी पै भूत प्रतीती वेगळीक असे. पण त्याच्या ठिकाणी जो काही भूतमात्रांचा जो अनुभव आहे तो अनुभव आमच्या दृष्टीने कसा आहे, वेगळा आहे. कारण प्रत्येक प्राणी त्याची जी काय आहे देहाची रचना त्याप्रमाणे आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणतं नाव द्यावं हे काय आहे, सृष्टिक्रमापासून एक ढाचा ठरला आहे. आपण कुणी झालं तरी कुत्र्याला कुत्राच म्हणू, मांजराला मांजरच म्हणू. कुणी म्हणला नाही आता आजपासून मी नाव बदललं, कुत्र्याला मांजर म्हणायचं, मांजराला कुत्रं. पण समाज सगळा म्हणेल का? सगळ्या समाजाने ते ठेवले. पण त्यामुळं काय झालं, वेगवेगळी नावं आल्यामुळं आम्हाला व्यवहार करता येऊ लागला. आता घरातली भांडी सगळी सारखीच, आपणच त्याचे मालक आहेत. पण एखादं तिकडून आणायचं असलं तर त्या मुलाला म्हणावं लागतं की ती वाटी आण, तो तांब्या आण. ते भांडं आण म्हणलं तर तो काय उचलेल? आम्हाला वाटी पाहिजे असली तर वाटी आणच म्हणावं लागेल.
तांब्या पाहिजे असेल तर तांब्या आण म्हणावं लागेल, डबा पाहिजे तर डबा आण म्हणावं लागेल. त्यामुळं इथं व्यवहार होऊ लागला. वाटीची गरज आहे, वाटी आणली, वाटीचा व्यवहार झाला. डबा पाहिजे, डब्याचा व्यवहार. म्हणजे त्याला जे नाव ठेवले गेलेलं आहे किंवा त्या नावाची जी रूढी पडली त्याप्रमाणे आम्हाला घ्यावं लागेल. तसं सर्व भूत एक आहेत, पण त्यांच्या ठिकाणी वेगळी कोणती नामरूपाची वेगळी काय. याची नामे ही आनाने, अनारिसी वर्तने, वेशही सिनाने आघवियांचे. तेव्हा आता प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचं नाव वेगळं, त्याचा आकार वेगळा, त्याचं इकडं तिकडं फिरणं किंवा व्यवहार करण्याच्या पद्धती वेगळ्या, अंगावर घालायचे कपडे वेगळे. आता जसं मनुष्यामध्ये पाहिलं तर मुख्यत्वाने काय झालं, पुरुष आणि स्त्री यांच्या ठिकाणी दोघांमध्ये मुख्यत्वानं त्यांच्या कपड्यात बदल आहेत. हा एक प्रकार घालतो तो एक प्रकार घालतो. त्याच्या ठिकाणी त्याचं जे असणारं शरीर आहे ते पुरुषाचं शरीर वेगळं आणि स्त्रीचं शरीर वेगळं. स्त्रीची चालणं बोलणं वागणं हे वेगळं आणि पुरुषाचं चालणं बोलणं वागणं वेगळं. एखाद्या वेळेस एखादा पुरुष स्त्रीसारखा बोलायला लागला तर सगळे लोक त्याला काय करतात, हसतात. याला कसं असं बोलता येतं, असं का बोलतो हा. आणि स्त्री तसं बोलू शकत नाही. म्हणजे ज्याचे त्याचे वेश, त्याचं बोलणं, त्याचं वर्तन हे सगळं वेगळं. हे सगळं वेगवेगळं आहे म्हणूनच हे सगळे आमच्या ठिकाणी व्यवहार घडतात. नाही तर सगळी सृष्टी तशी तत्वतः एकच आहे. ऐसे देखोनी किरीटी, भेद सुसिंहन पोटी, परी जन्माची आकोटी न लाहसी निघो. आता याप्रमाणे हे अर्जुना, हे भेद तू तुझ्या अंतःकरणात व्यवस्थित सांभाळले आणि हे भूतमात्रांचे भेद आहेत, आत्म्यात भेद नाही, असं जर तुझ्या ठिकाणी खुणगाठ बांधली, अंतःकरणात ज्ञान दृष्टी तयार केली तर ठीक आहे. पण ह्यांच्यातला भेद तुला जर समजला नाही, आत्मा वेगळा आणि वरचं भूतांचा आकार असलेलं ते वेगळं जर हे कळालं नाही, मग मात्र काय आहे, जन्माची या कोटी न निघसी. आता किती झालं तरी मग मात्र कितीही तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो. कारण ह्यातनं सुटायला हेच ज्ञान महत्त्वाचं आहे. हे जर ज्ञान नसेल तर त्या आत्मज्ञानानं त्याला ज्ञान न म्हणता देहाचं ज्ञान होऊन बसतं आणि देहज्ञानानं मी देही म्हणता म्हणता सगळं काय असलं आपल्या अंगावर घेतो आणि तेच आपल्या जन्माला कारण ठरतं. पै नाना प्रयोजनशीळे, दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकीची फळे तुंबिणीयेची. आता काही वेगळं आहे. वास्तविक पाहता तुंबिणी म्हणजे भोपळा, त्याचा जो वेल असतो, तुंबिणीयेची म्हणजे त्याचा वेल. ह्याला जे भोपळे लागतात त्यामध्ये कित्येक वेळाला आकार वेगवेगळे आहेत. काही लांबडे भोपळे आहेत, काही गोल भोपळे आहेत, काही त्याच्यापेक्षा असे काय आहे लांबट असे असणारे आहेत, गोल थोडा मोठा पण थोडा आकाराने मोठा. हे सगळे आता त्यांनी असं दिलं आहे की नाना प्रयोजनशीळे, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रयोजनाला लागते त्याप्रमाणे. वास्तविक ह्यांचंच आहे. मग ते प्रयोजन काय आमच्याकडं, तर त्यांनी असं सांगितलं की जो लांबडा भोपळा आहे, लांब आहे, 2 फूट आहे, चांगला जाडजूड आहे, मग त्याला वाळू द्यायचा आणि पोहायला शिकवायचं. मग ते बांधलं कमरेला की भोपळ्यामुळं काय होतं, पोहायला येतं. आता तो जो काही नवशिका आहे तो बुडणार नाही. हे झालं एक प्रयोजन. दुसरं काय, गोल अगदी त्याला आकार आला, त्याचा घेर मोजल्यानंतर तो 2 फुटापर्यंत भरायला लागला, ह्याचा करा म्हणले विणा. ह्याचा काय आहे, तंबोरा करा, ह्याच्यापासून अजून काहीतरी करा. अजून जे काही दुसरे गोल असते त्यात तंतुवाद्यातले ते प्रकार वापरले जातात. हे काय आहे, आम्ही ठरवलं आहे की ह्यातलं कोणता आकार कोणत्यासाठी वापरायचा
आणि ते आकार आमच्या ठिकाणी काय झालं, वापरात येऊ लागले. मग जो भाजीचा आहे त्याला काय आहे, गोल असू दे नाही तर लांबडा असू दे, त्याला चिरूनच टाकायचं आहे. मग ह्याला भाजीचं हे प्रयोजन झालं. अशा तऱ्हेनं एकाच भोपळ्याचे वेगवेगळे आकार आणि ते त्या वेलालाच लागतात. आता त्याचे वेल म्हणजे त्याचं बियाणं वेगळं झालं. जो काही एखादा वेगळा उपवासाला चालतो त्या ह्याचं असणारं बियाणं वेगळं, जो लांबडा आहे भाजीला चालतो त्याचं बियाणं वेगळं, त्याप्रमाणे त्याची वेल आणि त्या वेलीला तशा प्रकारचे भोपळे लागतात. हो तू का उजू आकुडे, परी बोरीचे हे न मोडे, तैसी भूते अवघडे वस्तू उजू. आता एवढं पाहावं की बोरीचं झाड आहे आणि त्याला काय आहे की फांद्या आहेत, मोठ्या फांद्या आहेत, त्याच्या उपफांद्या आहेत, बारके असलेले डहाळे आहेत. हे कधी सरळ असतील फोकारे किंवा वाकडे तिकडे असतील, काही का असेना. ते जे झाड आहे ते तुम्हाला झुपकेदार मोठं गोल दिसत असेल किंवा उंच गेले असंच दिसत असेल, इकडे एक दगडा इकडे एक दगडा, कसंही असू दे ह्याला बोरीचंच झाड म्हणणार ना. कशा प्रकारचे आकार त्या फांद्याचे झाले तर नाव काय बदलणार नाही, ह्याला बोरीचं झाड असंच म्हटलं जातं. तसं कोणत्या प्रकाराने असू द्या, उभ्याने चालणारा 2 पायावरचा मनुष्य असो किंवा गायीसारखा 4 पायावर चालणारा असो किंवा अजून हिंस्र पशुसारखे 4 पायाचे असो, सरपटणारे असो, झालं इथून तिथून काय आहे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे वानरं असो किंवा पक्षी असो, सगळ्यांचंच नाव भूत. मात्र सगळे काय आहेत, हे सगळे भूत पंचमहाभूतापासून निर्माण झालेले सगळेच आहेत. तेव्हा त्या सगळ्यांचं नाव एकच. अंगारकणी बहुवसी, उष्णता समान जैसी, तैसा नाना जीव रासी परेशू असे. तेव्हा जसं अंगार पेटला म्हणजे विस्तव पेटला तर त्यातले कोळशाचे आकार वेगवेगळे दिसतात, पण त्याच्यातला असलेला विस्तव एकच आहे. तसं सगळीकडं हा परमात्मा एकच आहे. गगनभरी धारा परी पाणी एकची वीरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो. तेव्हा किती आकाशातून धारा पडत असल्या पावसाच्या तरी खाली पडल्यावर त्याचं पाणीच आहे ते, कारण त्या पाण्याच्याच धारा होत्या. त्याप्रमाणे कितीही धारा आहेत मोजायला येत नाही इतक्या, पण त्याच्यात जसं पाणीच तसं अनेक भूत मात्र आणि त्यात हा परमात्मा. हे भूतग्राम विषम, परी वस्तू ते एथ सम, घटमठी व्योम जिया परी. आता या सगळ्याला जिथं भूताचा समूह आहे त्याला ग्राम म्हटलं, म्हणजे ते एक गाव. हे कितीही विषम आपल्याला दिसत असलं तरी त्या ठिकाणची वस्तू एकच आहे. आता घटातलं आकाश काय, मठातलं काय, आकाश एकच आहे. हा नाशता भूता भासू, एत आत्मा तो अविनाशू, जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. वरचे आकार संपले, भूतांचा नाश झाला, तरी आतला जो काही आत्मा आहे तो अविनाशीच आहे. त्याला उदाहरण दिलं, अनेक सोन्याचे अलंकार आहेत आणि ते नेहमी घडमोड असते. हा अलंकार मोडून दुसरा केला, तो मोडून दुसरा केला, सोनंपणा कुठं जाईल का? कोणताही अलंकार असो आणि किती वेळा घडमोड करा, सोनं आहे ते आहे. एवं जीव धर्महीनो, जो जीवासी अभिन्नो, देखे तू सुनयनो ज्ञानिया माझी. एकंदरीत जीव आला की जीवाला एक धर्म आहे. तो काय करतो, स्वतःला कर्ता समजतो, स्वतःला भोगता समजतो, हे त्याचे जीवधर्म आहेत. पण जर आपल्याला लक्षात आलं की हा जीव जीवपणानं या गुणसंगानं झाला आहे, वास्तविक त्याचा त्याच्याशी संबंध नाही, मग मात्र ज्ञानानं जीव हा आत्म्याचा किंवा ब्रह्माचा अभिन्न भाग आहे हे कळेल. पण देखे तो सुनयनो ज्ञानिया माझी. तेव्हा हे कोण पाहिल, ज्याच्या ठिकाणी ज्ञानदृष्टी, त्या ज्ञानदृष्टीनेच हे कळेल. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू तू वीरेशा, हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान डोळा असावा. ज्ञानाचा डोळा असल्याशिवाय
हे सगळं समजणार नाही. सगळे कितीही जगत असू द्या, ज्याच्याजवळ ज्ञान डोळा आहे त्याला हे मात्र काय आहे सगळं कसं ऐक्य हे लक्षात येईल. त्याचं हा ज्ञानाचा डोळा असणारा कोणी असेल त्याची स्तुती करायची गरज नाही, तो भाग्यवान आहे, हेच असं समजून घ्यायचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.